माझं नाव वैदही आहे. पोछाच्या ओल्या दंड्याचा टोक जेव्हा माझ्या कमरेला धडकला तेव्हा एका क्षणासाठी माझे श्वास थांबले. बाहेर पड माझ्या घरातून, वहिनीचा आवाज माझ्या कानात घुमत होता. मी जमिनीवर विखुरलेले ओले कपडे पाहिले. जळालेल्या वॉशिंग मशीनमधून अजूनही धूर उडत होता. डोळ्यातून गरम अश्रूंच्या रेघा माझ्या गालांवर वाहत होत्या. मी आधारासाठी भिंत पकडली आणि रडत म्हणाले की वहिनी, मी कुठे जाईन. माझा आवाज तुटत होता. त्या मला ढकलत म्हणाल्या की कुठेही जा, नरकात जा, पण मी तुला माझ्या घरात ठेवणार नाही. त्यांनी जबरदस्तीने मला दरवाजाबाहेर ढकलले. मी पडता पडता वाचले. मी या निर्जन रस्त्यावर चालू लागले. माहीत नव्हतं की माझं ठिकाण कुठे आहे. शहराच्या या अनोळखी रस्त्यावर माझ्या पावलांच्या आवाजाव्यतिरिक्त दुसरा कोणताही आवाज नव्हता. पण मी एकटी नव्हते. ती काळी गाडी जी गेल्या 3 दिवसांपासून माझा पाठलाग करत होती, शांतपणे अंतर ठेवून माझ्या मागे मागे येत होती. वहिनीला किंवा या जगातील कोणालाही कल्पना नव्हती की मी जाणते की ते माझी वाट पाहत आहेत. मी वैदही कुलकर्णी. आज मी ज्या ठिकाणी उभी आहे तिथपर्यंत पोचण्याची कथा खूप लांब आणि वेदनादायक आहे. माझ्या आयुष्याची कथा राखेपासून सुरू झाली होती. आम्ही तिघे भावंड होतो. सर्वात मोठी माझी दीदी स्नेहा, जी माझ्यापेक्षा पूर्ण 15 वर्षांनी मोठी होती. नंतर अंकुश दादा, जे माझ्या दीदीपेक्षा 7 किंवा 8 वर्षांनी लहान होते. आणि शेवटी मी. माझ्या जन्मावरच माझी आई या जगातून निघून गेली होती. मी कधी त्यांचा चेहरा पाहिला नव्हता. फक्त त्यांचा एक अस्पष्ट फोटो होता जो बाबांच्या खोलीत लावलेला असायचा आणि जो मी लपून छपून पाहायचे. लोक म्हणतात की आईची जागा कोणी घेऊ शकत नाही, पण माझ्या दीदीने ती म्हण गैरसिद्ध करण्याचा निर्धार केला होता. त्यांनी आम्हा दोघांना, म्हणजे मला आणि माझ्या अंकुश दादांना, आई बनून वाढवले होते. त्या आमच्या बहीणही होत्या आणि आमच्या आईही होत्या. मला आठवते, जेव्हा मी रात्री घाबरून उठायचे तेव्हा दीदीचा हात माझ्या डोक्यावर सापडायचा. जेव्हा अंकुश दादांना शाळेच्या कामासाठी पैसे हवे असायचे तेव्हा दीदी आपली तुटलेली चप्पल शिवून घ्यायची, पण दादांची फी वेळेवर भरायची. बाबा आईच्या निधनानंतर जणू तुटलेच होते. ते जगापासून दूर होऊन राहिले होते आणि वारंवार आजारी पडू लागले होते. ते घरचे मोठे असण्याच्या नावावर फक्त सावली होते, पण घराची खरी जबाबदारी उचलणारी तर माझी दीदी होती. ते सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर उठायच्या, आम्हा सर्वांसाठी नाश्ता बनवायच्या आणि नंतर शिवणकामाच्या यंत्रावर बसायच्या. त्यांची बोटं सुई धाग्यात असे नाचायचे जसे एखादा कलाकार कॅनव्हासवर रंग पसरवतो. पण त्या रंगामागे त्यांच्या तरुणपणाची ती सर्व स्वप्ने होती जी रंगहीन होत होती. वेळ जात होता. अंकुश दादा मोठे होऊन विद्यापीठात पोचले होते आणि मी 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. माझ्या मनालाही पुढे शिकावे, महाविद्यालयात जावे असे वाटायचे. माझ्या मैत्रिणींसारखे हसावे, खेळावे. पण घरची परिस्थिती माझ्यापेक्षा दीदीच्या म्लान चेहऱ्यावरून स्पष्ट दिसायची. एक दिवस मी धैर्य गोळा करून दीदीला म्हणाले की दीदी, माझ्या सर्व मैत्रिणी महाविद्यालयात प्रवेश घेत आहेत. माझेही मन करते. दीदी त्यावेळी एका दुपट्ट्यावर गोटा लावत होत्या. त्यांचे हात एका क्षणासाठी थांबले होते. त्यांनी डोके वर करून मला पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र थकवा आणि प्रेमाचा समुद्र होता. दीदी हसल्या आणि म्हणाल्या, शिकायचे आहे का? मी लगेच डोके होकारार्थी हलवले. त्या हसल्या, पण त्यांचे हसणे डोळ्यांपर्यंत पोचले नव्हते. त्या म्हणाल्या की शिकेल माझी बहीण, मी नक्की शिकवेन. फक्त दादांच्या या सेमिस्टरची फी भरली की मग तुझ्या प्रवेशाची व्यवस्था करते. पण मला माहीत होते की हे कधी होणार नाही. दीदी एकटी शिवणकामाने किती कमावणार? दादांच्या विद्यापीठाची फीही त्यांनाच द्यावी लागायची. पुस्तके आणि घरचे खर्चही होते. त्या संध्याकाळी बाबांची तब्येत बिघडली. आम्ही त्यांना रुग्णालयात घेऊन धावलो. डॉक्टर म्हणाले की त्यांचे हृदय खूप कमकुवत झाले आहे. त्या दिवसानंतर मी माझी पुस्तके कपाटाच्या सर्वात वरच्या खानात ठेवली आणि दीदीबरोबर शिवणकामात हातभार लावू लागले. मी शिकणे सोडले कारण मी आणि दादा दोघांचे भार दीदी एकटी उचलू शकत नव्हती.
मग एक दिवस जी आपत्ती आमच्यावर हळूहळू कोसळत होती ती एकदम कोसळली. बाबा आम्हाला सोडून गेले. बाबांच्या जाण्यानंतर घराची छत जणू कोसळली. सारी जबाबदारी आता पूर्णपणे माझ्या मोठ्या बहिणीच्या डोक्यावर आली. शेजारच्या बाया, नातेवाईक सर्वजण बाबांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करण्यासाठी आले आणि एकच गोष्ट म्हणत की स्नेहा म्हणजे माझ्या दीदीला म्हणत की आता तू लग्न कर. तरुण मुलगी आहेस, कधीपर्यंत असे राहशील. दीदी त्यांचे बोलणे ऐकायच्या आणि शांतपणे डोके खाली घालायच्या. एक दिवस एक नातं ठरवणाऱ्या ललिता काकू जबरदस्तीने एक नातं घेऊन आल्या. मुलगा चांगला होता, त्याचे घर स्वतःचे होते, व्यवसाय होता. ललिता काकू म्हणाल्या की स्नेहा बेटा, आता हे सगळे सोड. ही मुले आता मोठी झाली आहेत, स्वतःचा भार उचलू शकतात. त्या दिवशी दीदी पहिल्यांदा बोलल्या. त्यांच्या आवाजात राग नव्हता, एक ठाम निर्णय होता. ललिता काकू, जर मी लग्न केले तर माझी वैदही आणि अंकुश कुठे जातील? मी त्यांच्या डोक्यावर छत पाहूनच डोळे मिटेन. दीदीने आमच्यासाठी स्वतः लग्न केले नव्हते. त्या म्हणायच्या की माझ्या लग्नाचं वय उलटलं आहे, पण खरे तर त्यांचं वय आमच्या भविष्याच्या काळजीत गेलं होतं. आमच्या आनंदाची किंमत त्या स्वतःच्या तरुणपणाने भरत होत्या. बाबांच्या जाण्यानंतर आमच्या आयुष्याचा आधार फक्त 2 गोष्टी राहिल्या होत्या: दीदींच्या शिवणयंत्राचा आवाज आणि अंकुश दादाची पुस्तकं. दीदीने स्वतःच्या तरुणपणाचे सगळे रंग त्या कपड्यांवर काढले होते, ज्यांना त्या शिवून दुसऱ्यांच्या घरांना सजवत होत्या. त्यांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडू लागली होती आणि केसात पांढरे केस येऊ लागले होते. दुसऱ्या बाजूला अंकुश दादा विद्यापीठाच्या शेवटच्या वर्षात पोहोचले होते. ते आमचे अभिमान होते. त्यांच्याशी आमच्या आशा जोडलेल्या होत्या. दीदी म्हणायच्या की ज्या दिवशी अंकुश अधिकारी बनेल मी या यंत्राला हातही लावणार नाही. पण नशिबाला कदाचित आमचा हा छोटा आनंदही मान्य नव्हता. एके संध्याकाळी दीदी पैसे मोजत होत्या, कदाचित कोणाचा तरी हिसाब करत होत्या. दादा जे काही दिवसांपासून खूप शांत होते त्यांच्या जवळ येऊन बसले. त्यांचा चेहरा उदास होता आणि नजर खाली होती. दीदीने त्यांना चष्म्यातून पाहिले आणि म्हणाल्या की हो अंकुश, सांग काय झाले? तू बरा आहेस ना? काही हवंय का तुला? त्यांच्या शब्दात तीच माया होती जी त्यांनी आमच्यावर उधळली होती. दादांनी गळा साफ केला आणि म्हणाले की दीदी, मला तुमच्याशी एक महत्त्वाचे बोलायचे आहे. दीदीने पैसे बाजूला ठेवले आणि पूर्ण लक्ष त्यांच्याकडे दिले. त्या म्हणाल्या की सांग, माझ्या भावाला काय झाले? अंकुश दादा म्हणाले की दीदी, मला माझ्या विद्यापीठातील एक मुलगी आवडते. एका क्षणासाठी खोलीत पूर्ण शांतता पसरली. शिवणयंत्रही शांत होते आणि वेळ जणू थांबला होता. मी जी दुसऱ्या खोलीत पडद्यामागून हे सगळं पाहत होते, माझे हृदय जोरात धडधडले. दीदीने दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता तर खोल विचार होता. त्या म्हणाल्या, कोण आहे ती मुलगी? दादांनी लगेच सांगितले की तिचे नाव किरण आहे, माझ्याबरोबरच शिकते. दीदी, ती खूप चांगली मुलगी आहे, पण दीदी म्हणाल्या, पण काय? पण ते लोक खूप श्रीमंत आहेत. दीदी, ते खूप मोठे लोक आहेत. दीदी हसल्या. ते हसणे जे त्यांच्या थकलेल्या चेहऱ्यावर प्रकाशमान दिव्यासारखे होते. दीदी म्हणाल्या, तर काय झाले? श्रीमंत आहेत तर माणूस तर आहेत ना. जर माझ्या भावाला आवडते तर मी उद्या जाऊन नातं मागेन. हे ऐकून दादांचा चेहरा उजळला. ते म्हणाले की दीदी, तुम्ही खरे बोलता का? तुम्ही खरेच तिथे जाल? दीदी उठत म्हणाल्या की हो, नक्की जाईन. शेवटी तुम्हीच तर माझे सगळे आहात. तुम्ही आनंदी असाल तर मीही आनंदी. मी तर माझे आयुष्य जगले. आता मला माझ्या 2 भावंडांचे लग्न करायचे आणि त्यांचे घर वसलेले पाहायचे आहे. दुसऱ्या दिवशी दीदीने कपाटातून ते कपडे काढले जे कदाचित त्यांनी स्वतःच्या लग्नासाठी जपून ठेवले होते. हलक्या गुलाबी रंगाचा सूट ज्यावर साधी कढाई होती. त्यांनी मलाही बरोबर येण्यास सांगितले. म्हणाल्या की वैदही, तूही बरोबर ये. भावाच्या नात्यासाठी बहिणीत जातात. जेव्हा आम्ही रिक्षातून त्या भव्य घरासमोर उतरलो तेव्हा माझे डोळे विस्फारले. एवढे मोठे दरवाजे, एवढे नोकर. आम्हाला एका मोठ्या ड्रॉइंग रूममध्ये बसवल्या गेले. प्रत्येक गोष्ट चमकत होती.
मी आणि दीदी कदाचित त्या वातावरणात खूप वेगळे दिसत होतो. बराच वेळ झाल्यानंतर एक खूप अभिमानी दिसणारी बाई आत आली. त्या डोक्यापासून पायापर्यंत ब्रँडेड दिसत होत्या. त्यांनी आम्हाला असे पाहिले जसे आम्ही चुकून तिथे आलो आहोत. हो, सांगा, त्यांनी थंड आवाजात विचारले. दीदीने धैर्य गोळा केले आणि म्हणाल्या की ताई, मी अंकुशची मोठी बहीण आहे. माझा भाऊ तुमच्या मुलीसोबत किरणसोबत विद्यापीठात शिकतो. त्या बाईने भुवया उंचावल्या. दीदी पुढे म्हणाल्या की आम्ही अंकुशसाठी तुमच्या मुलीचं नातं मागायला आलो आहोत. दीदीने ठामपणे सांगितले. इतके ऐकताच त्या बाईच्या चेहऱ्यावर विषारी हास्य पसरले. म्हणाल्या, नातं? कोणाचं नातं? तुमच्या भावाचं, जो विद्यापीठाची फी ही अवघडेने भरतो आणि त्याचं नातं घेऊन आला आहात. दीदीचा चेहरा लाल झाला. दीदी म्हणाल्या की पहा ताई, पैशांचीच गोष्ट आहे. अजून दीदीचे बोलणे पूर्ण झाले नव्हते की त्या बाईने त्यांचे बोलणे तोडले आणि म्हणाल्या की तुमची लायकी आहे का आमच्या उंबरठ्यावर पाय ठेवण्याची? विद्यापीठात एकत्र शिकणे म्हणजे तुम्ही नातेसंबंधांचे स्वप्न पाहू लागता. आमच्या मुलीसाठी राजकुमाराचं नातं येईल, तुमच्यासारख्या भिकाऱ्यांचं नाही. हे शब्द नव्हते, ते आम्ल होते जे माझ्या दीदीच्या हृदयावर पडले. दीदी म्हणाल्या की तुम्ही आमचा अपमान करत आहात. अपमान? त्या हसल्या आणि म्हणाल्या की अपमान त्याचा होतो ज्याची काही प्रतिष्ठा असते. जा आणि पुढे कधी या घराकडे वळूनही पाहू नका आणि त्या मुलालाही समजावून सांगा की स्वतःच्या लायकीत राहावं. दीदीने माझा हात पकडला आणि आम्ही तिथून उठलो. त्या दिवशी घरी परतण्याचा रस्ता खूप लांब आणि सावध वाटत होता. घरी पोचल्यावर दादा, जे अस्वस्थतेने आमची वाट पाहत होते, दीदीचा आणि माझा उदास चेहरा पाहून सगळं समजले. दादा हळूच म्हणाले की नकार दिला ना दीदी? दादांच्या आवाजात वेदना होती. दीदीने त्यांना मिठी मारली आणि म्हणाल्या की काही हरकत नाही अंकुश, मी तुझं नातं दुसरीकडे करेन. तिच्यापेक्षा चांगली मुलगी आणेन तुझ्यासाठी. पण दादांनी स्वतःला दीदीपासून वेगळे केले. त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, एक दृढ जिद्द होती. त्यांनी ठाम शब्दात सांगितले की नाही दीदी, लग्न होईल तर किरणशीच, नाहीतर या घरात पुढे माझ्या लग्नाचं नावही घेतलं जाणार नाही. दादांच्या तोंडून हे शब्द ऐकून आमच्या तुटलेल्या घराच्या भिंतींना तडा गेला की लग्न होईल तर किरणशीच, नाहीतर आयुष्यभर कोणाशीच लग्न करणार नाही. दीदीने त्यांचा चेहरा पाहिला जो कधी त्यांचा मान होता. आज तो एखाद्या अनोळखी माणसासारखा वाटत होता. दीदी म्हणाल्या की अंकुश, तू शुद्धीत तर आहेस? दीदीच्या आवाजात वेदनेची एक लाट उसळली होती. त्या म्हणाल्या की तू या जिद्दीने आम्हा सर्वांना उद्ध्वस्त करशील. अंकुश दादा आपल्या जागेवरून उठले आणि कटुतेने हसले. उद्ध्वस्त? दीदी, उद्ध्वस्त तर मीच झालोच आहे. जेव्हा हृदयच मेलं तर शरीर जिवंत ठेवून काय करायचं? ते हे म्हणून खोलीतून बाहेर पडले होते आणि त्या दिवसापासून अंकुश दादांनी जणू शांततेचा मुखवटा घातला होता. त्यांनी विद्यापीठात जाणे सोडले होते, मित्रांना भेटणे बंद केले होते आणि नेहमी खोलीत बंद राहायचे. दीदी त्यांच्यासाठी जेवण घेऊन जायचे, पण ते प्लेटलाही हात लावायचे नाही. त्यांची ही अवस्था आम्हा दोघी बहिणींना पाहवत नव्हती. दीदीच्या डोळ्यात नेहमी सूज राहायची. त्या शिवणयंत्रावर बसायच्या, पण त्यांचे हात थरथरायचे आणि त्या वारंवार रडायच्या. एका रात्री मी दीदींना प्रार्थना करताना रडताना पाहिले होते. त्या देवाला म्हणत होत्या की हे देवा, ही कसली परीक्षा आहे? मी माझ्या भावाला माझ्या जीवनाचं बलिदान देऊन वाढवलं आहे. तोच आज एका मुलीच्या नादाने माझ्यापासून तोंड फिरवतो आहे. जेव्हा त्यांची प्रार्थना करून झाली तेव्हा मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला होता. मी म्हणाले, दीदी, दादा बरे होतील. दीदीने माझ्या हातावर आपला हात ठेवला. त्यांचा हात बर्फासारखा थंड होता. त्या म्हणाल्या की वैदेही, तो बरा होणार नाही जोपर्यंत त्याला त्याचं ध्येय मिळत नाही. मी घाबरत घाबरत म्हणाले की पण दीदी, ते लोक खूप वाईट आहेत. त्यांनी आपला अपमान केला होता. दीदीने एक दीर्घ श्वास घेतला. त्या म्हणाल्या की अंकुशच्या आयुष्यापेक्षा मोठी नाही आपली प्रतिष्ठा. जर त्याचा आनंद त्या घरात आहे तर आपण आणखी एकदा तिथे जाऊ. मी ओरडले. मी म्हणाले की नाही दीदी,
ते आपला पुन्हा अपमान करतील. दीदी ठाम शब्दात म्हणाल्या की करू दे. जर माझ्या अपमानाने माझा भाऊ पुन्हा आयुष्याकडे परत येईल तर मी हा अपमान 1000 वेळा सहन करेन. उद्या आपण पुन्हा त्यांच्या घरात जाऊ. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा त्या भव्य बंगल्याच्या उंबरठ्यावर उभे होतो. यावेळी चौकीदाराने आम्हाला गेटवरच थांबवले होते. त्याने कडकपणे विचारले की कुठे जायचे आहे. दीदी म्हणाल्या की आम्हाला मालकीणींना भेटायचे आहे. चौकीदार म्हणाला की मालकीणींनी सांगितले आहे की तुम्ही पुढे इथे दिसू नका. त्याने रागाने उत्तर दिले. आम्ही तिथेच उन्हात उभे राहिलो 1 तास आणि नंतर 2 तास. दीदीने हिंमत सोडली नाही. त्या शांतपणे डोके खाली घालून उभ्या होत्या. कदाचित आत कोणी बातमी दिली होती. पुन्हा तीच अभिमानी बाई किरणची आई रागाने भरलेली बाहेर आली आणि म्हणाली की तुम्हाला लाज वाटत नाही. ती ओरडली होती. मी सांगितलं होतं ना की तुम्ही इथून निघून जा. यावेळी दीदी काही बोलल्या नाही. त्या शांतपणे पुढे गेल्या आणि या बाईच्या पायाशी बसल्या. दीदी म्हणाल्या की मी तुमच्याकडे भीक मागते. त्यांचा गळा भरून आला होता. मी माझ्या भावाच्या आयुष्याची भीक मागते. देवासाठी माझी झोळी रिकामी परत करू नका. मी आजपर्यंत दीदींना असे तुटताना पाहिले नव्हते. ती बाई ही कदाचित अचानक हल्ल्यासाठी तयार नव्हती. तिने सांगितले की उठा इथून आणि हे नाटक बंद करा. दीदी म्हणाल्या की मी उठणार नाही जोपर्यंत तुम्ही होकार देत नाही. तेव्हाच आतून एक जोरदार आवाज आला. आई, त्यांना आत येऊ द्या. ही किरण होती. ती दारात उभी आम्हाला पाहत होती. तिच्या आईने रागाने तिला पाहिले आणि म्हणाल्या की तू तर गप्पच राहा. किरणने जिद्द केली की नाही आई, जर तुम्ही त्यांचे बोलणे ऐकले नाही तर मी अंकुशला भेटायला स्वतः त्यांच्या घरी जाईन. ही धमकी काम करून गेली होती. तिची आई आम्हाला रागाने टक लावत आत गेली आणि आम्हीही त्यांच्या मागे गेलो. यावेळी आम्ही ड्रॉइंग रूममध्ये नाही तर नोकरांच्या बसण्याच्या जागी बसलो. बराच वेळ किरण आणि तिच्या आईमध्ये वाद झाला. त्यानंतर ती बाई परत आली. तिच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य होते आणि ती म्हणाली की वाटते आमची मुलगीही तुमच्या भावासारखी अक्कल हरवलेली आहे. सध्या ती फार अवघडाने त्या नात्यासाठी मान्य झाली. दीदीच्या डोळ्यात आशेचा एक प्रकाश पेटला होता. त्या म्हणाल्या की तुमचे खूप खूप आभार. थांबा. या बाईने हात उंचावला आणि म्हणाल्या की नातं होईल पण एका अटीवर. दीदी म्हणाल्या कसली अट? त्या बाईने सांगितले की माझी मुलगी, तिने किरणकडे इशारा केला, ती लग्नानंतर संयुक्त कुटुंबात राहणार नाही. ती या घरात एकटी राहील. दीदीने न समजता विचारले याचा अर्थ काय? ती बाई कटू हास्याने म्हणाली याचा अर्थ असा की तुम्हा दोघी बहिणींचे म्हणजेच तुझे आणि या मुलीचे तिने माझ्याकडे बोट केले. तुम्हा दोघींचे लग्न झाले पाहिजे. आमच्या मुलीला तिच्या सासरी नणंद नकोय. ही अट नव्हती, ही एक भिंत होती जी आमच्या समोर उभी केली गेली होती. आम्ही घरी परत आलो. दादांनी आम्हाला पाहिले तेव्हा डोळ्यात प्रश्न केले. दीदीने थरथरत्या आवाजात त्यांना सारी अट सांगितली होती. एका क्षणासाठी शांतता पसरली होती. मी विचार केला होता की दादा रागाने ओरडतील आणि म्हणतील की माझ्या बहिणीच माझे कुटुंब आहे. पण दादांनी जे म्हटले त्याने आमचं जगच अंधारमय करून टाकलं होतं. त्यांनी दीदीकडे न पाहता थंड शब्दात सांगितलं की दीदी, हे लग्न मी तुमच्या आनंदासाठी करत नाही. मी किरणवर प्रेम करतो आणि जर त्या मुलीशी माझे लग्न झाले नाही तर मी आयुष्यभर कोणाशी लग्न करणार नाही. हे म्हणून ते फिरले होते आणि दीदींना अशा आगीत ढकलले होते ज्याचा कोणताच टोक नव्हता. अंकुश दादांचे शेवटचे शब्द आमच्या घराच्या प्रत्येक भिंतीत विषासारखे पसरले होते. दीदी बसून रडत होत्या. मी म्हटले, दादांच्या जिद्दीसाठी तुम्ही तुमचे आयुष्य का उद्ध्वस्त करत आहात? ते लोक चांगले नाहीत. दीदीने अश्रूंनी भिजलेल्या चेहऱ्याने मला पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक निर्णय होता. त्यांनी म्हटले की हे आयुष्य उद्ध्वस्त तर तेव्हा होईल जेव्हा अंकुश उद्ध्वस्त होईल. मी त्याला वाढवले आहे. मी त्याला असे स्वतःला उद्ध्वस्त करताना पाहू शकत नाही. मी घाबरून विचारले, तर दीदी, आता तुम्ही काय कराल? आपल्या लग्नाची अट ही कशी शक्य आहे? दीदीने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाल्या की शक्य होईल. मी ते शक्य करेन. दुसऱ्याच दिवशी दीदीने मला थक्क केले होते.
त्या शेजारच्या नाते जुळवणाऱ्या बाईकडे गेल्या होत्या. त्या बाईला लहानपणापासून ओळखत होत्या. त्यांनी दीदींना पाहून आश्चर्याने म्हटले की अरे स्नेहा बेटा, आज आमच्या घराचा रस्ता कसा आठवला. दीदीने डोके खाली घातले होते आणि म्हणाल्या की काकू, मी येथे एका कामासाठी आले आहे. ललिता काकू म्हणाल्या की हो, अंकुशचं नातं पाहायचं आहे का. दीदीने हळूच म्हटले की नाही. त्यांचा आवाज रुंद झाला होता. त्यांनी म्हटले माझं नातं. खोलीत एका क्षणासाठी शांतता पसरली होती. ललिता काकूने आपला चष्मा व्यवस्थित केला आणि दीदींना काळजीने पाहिले. म्हणाल्या की स्नेहा, तू शुद्धीत तर आहेस. तुझं वय. दीदीने त्यांचं बोलणं तोडलं आणि म्हणाल्या की काकू, मला फक्त लग्न करायचं आहे. नातं जसंही असेल, जिथेही असेल, मला मान्य आहे. फक्त लवकर व्हायला हवं. ललिता काकू एक समजदार बाई होत्या. त्या जाणत होत्या की कोणती गंभीर मजबुरीच स्नेहासारख्या अभिमानी मुलीला या उंबरठ्यावर आणू शकते. त्यांनी म्हटले की ठीक आहे बेटा, मी पाहते. 3 दिवसानंतर ललिता काकू आमच्या घरी आल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर शांती नव्हती, तर एक विचित्र अस्वस्थता होती. त्यांनी हळूच म्हटले की एक नातं आहे स्नेहा. दीदी म्हणाल्या की मी तयार आहे. काकूने लगेच उत्तर दिले की बेटा, आधी माझे बोलणे तर ऐक. त्यांनी गळा साफ केला आणि म्हणाल्या की त्या माणसाचं वय खूप जास्त आहे. पहिली बायको बराच काळ आधी मेली होती. चांगले श्रीमंत कुटुंब आहे. त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. दीदीने म्हटले ठीक आहे काकू. नंतर त्यांनी सांगितले की त्याचे 2 मुलं आणि 1 मुलगीही आहे आणि तिघेही जवान आहेत. लग्न झालेले आहेत. हे ऐकून माझे हृदय बुडाले होते. मी ओरडले होते. मी म्हटले दीदी, तुम्ही हे काय करत आहात. एवढ्या वयाचा माणूस, जवान मुले, तो तुम्हाला बायको नाही नोकराणी बनवेल. दीदीने कडकपणे मला टक लावून पाहिले आणि म्हणाल्या की तू गप्प राहा. नंतर ललिता काकूंकडे वळल्या. काकू, मला हे नातं मान्य आहे. तुम्ही त्यांना सांगा की जितके लवकर होईल तितक्या लवकर लग्न करू. ललिता काकूने दुःखाने डोके हलवले होते आणि निघून गेल्या होत्या. मी दीदींना घट्ट मिठी मारून रडत होते. मी म्हटले की दीदी, कृपया असे करू नका. दादांना समजावून सांगा. त्यांनी मला स्वतःपासून वेगळे केले आणि म्हटले की नाही वैदेही, आता समजावण्याचा वेळ गेला. आता फक्त बलिदानाचा वेळ आहे. एका आठवड्यात सगळे झाले होते. लग्न खूप साधेपणाने झाले होते. अंकुश दादा लग्नात आले नव्हते. त्यांनी मेसेज करून सांगितले होते की ते किरणच्या कुटुंबाबरोबर आपल्या लग्नाच्या शॉपिंगमध्ये व्यस्त आहेत. दीदीचा नवरा संजीव एक कडक, गंभीर आणि शांत स्वभावाचा माणूस होता. त्यांच्याबरोबर त्यांचे मुलेही आले होते, जे आम्हाला असे टक लावून पाहत होते जसे आम्ही काही आश्चर्यकारक वस्तू आहोत. निरोपाच्या वेळी मी दीदींना मिठी मारून खूप रडत होते आणि म्हणत होते की दीदी, मला सोडून जाऊ नका. दीदीने माझे अश्रू पुसत म्हटले की वेडी, मी तुला सोडून कुठे जाते. फक्त अंकुशचे लग्न होऊ दे, नंतर मी तुलाही माझ्या जवळ बोलावे. पण त्यांच्या शब्दात तो विश्वास नव्हता जो आधी होता. दीदी गेल्यानंतर घर कापून खाण्यास धावत होते. अंकुश दादांच्या लग्नाची तारीखही निश्चित झाली होती. ते खूप आनंदी होते. त्यांना याचा थोडासाही अंदाज नव्हता की त्यांच्या या आनंदासाठी दीदीने काय किंमत चुकवली आहे. मी दीदींना भेटायला उत्सुक होते. त्यांच्या लग्नाला 10 दिवस झाले होते आणि त्यांची कोणतीही बातमी आली नव्हती. मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्नही केला होता, पण प्रत्येक वेळी फोन त्यांच्या नवऱ्याने उचलला होता आणि ते म्हणायचे की स्नेहा व्यस्त आहे. त्यांचे हे साधे उत्तरच असायचे. एक दिवस मला सहन झाले नाही. मी रिक्षा घेतली आणि त्यांच्या पत्त्यावर पोहोचले. हे एक भव्य घर होते. मी घाबरत घाबरत बेल वाजवली होती. त्यांच्या मोठ्या मुलाने दार उघडले, ज्याचे नाव शेखर होते. त्याने मला ओळखल्याशिवाय थंड शब्दात विचारले की हो, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे. मी म्हटले की मी स्नेहाची बहीण वैदेही आहे. त्याच्या चेहऱ्यावरील भाव आणखीन कडक झाले होते. त्याने म्हटले अरे, तर तुम्ही आहात. मी म्हटले की मला माझ्या दीदींना भेटायचे आहे. त्याने तेच रटाळलेलं उत्तर दिलं की त्या व्यस्त आहेत. मी म्हटले की नाही, मला आत्ताच भेटायचे आहे. मी हिम्मत केली तेव्हाच आतून संजीवजींचा गरजणारा आवाज आला. कोण आहे शेखर.
शेखरने म्हटले की बाबा, त्यांची बहीण आली आहे. इतक्यात संजीव स्वतः दारात आले होते आणि म्हणाले की त्यांना सांगा की त्या कामात व्यस्त आहेत, त्यांना पाहुण्यांना भेटण्याचा वेळ नाही. मी ओरडले की नाही, मला माझ्या बहिणीला भेटायचे आहे. ती माझी बहीण आहे. फक्त एकदा मला माझ्या बहिणीला भेटवून द्या. संजीवजींनी मला आश्चर्याने पाहिले आणि म्हणाले की ती या घराची सून आहे. जा आणि यापुढे येथे येण्यापूर्वी फोन करून ये. यापूर्वी मी काही बोलेल त्यांनी दार माझ्या तोंडावर बंद केले होते. मी तिथेच उभी अश्रू ढाळत राहिले. मला या बंद दारामागून दीदींच्या सिसक्यांचा आवाज तर येत नव्हता, पण मला त्यांच्या भांडी घासण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. माझी दीदी जिने आम्हाला वाढवले होते आज स्वतः नोकराणी झाली होती. मी या बंद दाराला टेक घेऊन तिथेच उंबरठ्यावर बसले होते. माझे अश्रू सुकले होते. हृदयात एक विचित्र भीती होती. माझी दीदी, माझी आई आज या भव्य कैदखान्यात नोकराणी झाली होती आणि मी त्यांच्यासाठी काहीही करू शकत नव्हते. मी जेव्हा घरी पोहोचले तेव्हा पाहिले की दादा आरशासमोर उभे आपल्या लग्नाच्या शेरवानीचा माप देत होते. त्यांचा चेहरा आनंदाने चमकत होता. मला पाहून ते एका क्षणासाठी थांबले. म्हणाले, तू कुठे राहिली होतीस वैदेही? त्यांच्या शब्दात काळजी नव्हती, एक चिडचिड होती. मी फार कष्टाने आवाज काढला होता आणि म्हटले की दादा, मी दीदींच्या सासरी गेले होते. शेरवानीचा माप घेत असताना दर्शकासमोर ते एकदम कडक झाले. त्यांनी दर्शकाला जाण्याचा इशारा केला. जेव्हा तो गेला तेव्हा ते माझ्याकडे वळले. त्यांच्या डोळ्यात राग होता. त्यांनी म्हटले, तू तिथे का गेली होतीस? ते गरजले होते. तुला माहीत आहे ना किरणच्या आईने काय अट ठेवली आहे? जर त्यांना कळले की तू अजून या घरात आहेस तर हे नाते तोड मोडतील. मी दादांवर ओरडले होते. मी म्हटले, दादा, ती आपली मोठी बहीण आहे, त्या बऱ्या नाहीत. त्यांच्या सासरीवाल्यांनी मला त्यांना भेटूही दिले नाही. ते नक्कीच कसले तरी अडचणीत आहेत. अंकुश दादांनी हात उचलला आणि म्हणाले की मला काही ऐकायचे नाही. दीदीने स्वतःच्या इच्छेने लग्न केले आहे. त्या सगळे सांभाळतील, स्वतःचे घर, स्वतःचे कुटुंब. तू फक्त माझ्या लग्नावर लक्ष दे. हे ते दादा नव्हते ज्यांना मी ओळखत होते. हे कोणीतरी दुसरेच होते ज्यांना फक्त स्वतःचा आनंद प्रिय होता. पुढच्या आठवड्यात अंकुश दादांचे लग्न किरणशी झाले होते. घर पाहुणे आणि हसणे खिदळणे याने भरले होते. पण माझ्यासाठी हे घर एक निर्जन जागेसारखे होते. दीदी या लग्नात आल्या नव्हत्या. दादांनी म्हटले होते की त्यांनी फोन केला होता, पण दीदींच्या नवऱ्याने म्हटले होते की ते आजारी आहेत, कोणतेही लग्न उपस्थित राहू शकत नाही. दादांनी हे बोलणे सहज मान्य केले होते. किरण वहिनी बनून या घरात आल्या होत्या. त्यांनी आपल्याबरोबर हुंड्याचे एवढे साहित्य आणले होते की आमचे छोटेसे घर भरले होते. पहिल्या दिवसापासूनच त्यांनी घराचा ताबा घेतला होता. लग्नाला अजून 3 दिवसच उलटले होते. मी स्वयंपाकघरात भांडी धुत होते जेव्हा वहिनी तिथे आल्या आणि आदेश देणाऱ्या आवाजात म्हणाल्या की वैदेही, अंकुशशी बोलणे झाले तुझे? मी न समजता म्हटले की नाही वहिनी, कशाबद्दल? वहिनी म्हणाल्या की हेच, तू येथून कधी जात आहेस? त्यांनी थेट प्रश्न विचारला. माझ्या हातातून ओला ग्लास पडता पडता वाचला होता. वहिनी, याचा अर्थ काय? मी शांतपणे बोलले होते. वहिनी म्हणाल्या की हीच अट होती की अंकुशच्या दोघी बहिणींचे लग्न झालेले पाहिजे. एकाचे तर झाले आहे, आता तुझी पाळी आहे. मला या घरात शांतपणे राहायचे आहे आणि खरे सांगते तर मला एकटे राहण्याची सवय आहे. मी शांतपणे डोके खाली घातले होते. त्या रात्री दादा घरी आले तेव्हा वहिनीने त्यांच्याशी हीच गोष्ट केली. मी स्वतःच्या कानांनी त्यांना सांगताना ऐकले होते की अंकुश, तू तुझ्या बहिणीचा काही विचार कर, मला खाजगीपणा हवा आहे. दुसऱ्या दिवशी दादा माझ्याजवळ आले. म्हणाले की वैदेही, मी तुझ्यासाठी एक नातं शोधलं आहे. हे ऐकून माझं हृदय धडधडत होतं. मी म्हटले, एवढ्या लवकर? त्यांनी सांगितले की हो, मुलगा खूप चांगला आहे. माझ्या विद्यापीठातील एका मित्राचा चुलत भाऊ आहे. बाहेर राहतो दुसऱ्या देशात. त्याचे घरचे इथे राहतात. मी म्हटले, पण दादा? दादांनी माझे बोलणे थांबवले आणि म्हणाले की पण काही नाही. त्यांनी निर्णय सुनावला होता की ते लोक उद्या तुला पाहायला येत आहेत. मुलगा सुट्टीवर आला आहे. त्याला 15 दिवसात परतही जायचे आहे. तो जाण्याआधी त्याचे लग्न व्हावे असे म्हणतो. सगळे इतक्या वेगाने झाले होते की मला विचार करण्याची संधीही मिळाली नव्हती.
ते लोक आले. मुलगा ज्याचे नाव वरुण होते, शांत आणि गंभीर दिसत होता. त्याची आई आणि वहिनी मित्रत्वाच्या होत्या. त्यांनी मला पाहताच होकार दिला होता. माझे लग्नही त्याच साधेपणाने केले गेले ज्या साधेपणाने दीदींना विदा केले होते. माझा नवरा वरुण खरेच एक चांगला माणूस होता. तो संयुक्त कुटुंबात राहत होता, पण मला त्याच्या कुटुंबाशी काही विशेष तक्रार नव्हती. माझी सासू आणि जेठाण्या वहिनींपेक्षा पूर्णपणे वेगळ्या होत्या. त्यांनी मला मुलगी बनवून ठेवले होते. वरुणने मला म्हटले होते की वैदेही, मला माहीत आहे सगळे फार घाईत झाले, पण मी तुला आनंदी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. लग्नाच्या फक्त 15 दिवसानंतरच तो परत गेला होता. तो दिवस खूप उदास होता, पण माझ्या हृदयात एक शांती होती की माझे सासरचे खूप चांगले होते. आयुष्य खूप चांगले जात होते. वरुण प्रत्येक आठवड्यात फोन करायचे आणि माझ्यासाठी वेगळा खर्च पाठवायचे. मी अनेक वेळा दीदींशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रत्येक वेळी अपयश आले होते. मी दादांनाही फोन केला होता, पण ते वहिनीबरोबर कुठेतरी फिरायला व्यस्त असायचे. मला वाटत होते की कदाचित आता माझ्या आयुष्याच्या अडचणी संपल्या आहेत, पण मी जाणत नव्हते की ही शांती एका फार मोठ्या वादळाची पूर्वसूचना आहे. माझ्या लग्नाला 6 महिने उलटले होते आणि वरुणच्या जाण्यालाही इतकाच वेळ लोटला होता. या 6 महिन्यात माझ्या सासरच्या मंडळींनी माझी खूप काळजी घेतली होती. माझी सासू, ज्यांना मी आत्या म्हणते, त्या पूर्णपणे माझ्या दीदीसारख्या प्रेमळ होत्या. माझ्या जेठाण्या श्रुती आणि दिव्या पूर्णपणे बहिणींसारख्या होत्या. दिवस खूप चांगले जात होते. वरुण माझ्यासाठी वेगळा खर्च पाठवायचे जो मी आत्यांच्या हातावर ठेवायचे. त्या मला ढीगभर आशीर्वाद द्यायच्या. मी या घराच्या प्रत्येक कोपऱ्याला स्वतःचे केले होते आणि सर्वांनी मला मनापासून स्वीकारले होते. पण या सगळ्यातही एक उणीव होती. रात्री जेव्हा मी खोलीत एकटी असायचे तेव्हा वरुणचा फोटो पाहत राहायचे. तो माणूस ज्याच्याबरोबर मी आयुष्याचे 15 दिवस घालवले होते, माझ्यासाठी पूर्ण जग बनला होता. त्याची अनुपस्थिती मला अस्वस्थता वाटायची. तो एक अपशकुनी दिवस होता जेव्हा नेहमीप्रमाणे सकाळी मी नाश्ता बनवण्यात व्यस्त होते. तेव्हाच बाहेरच्या खोलीत फोनची बेल वाजली. माझ्या सासऱ्यांनी फोन उचलला. हॅलो, त्यांनी म्हटले. नंतर एकदम त्यांचा आवाज भीतीत बदलला होता. काय? हे तुम्ही काय म्हणत आहात? कोणत्या कंपनीतून बोलता आहात? माझ्या हातातून चमचा पडला होता. मी बेचैनीने स्वयंपाकघराच्या दारात आले होते. माझा दीर आणि जेठाण्या आपापल्या खोलीतून बाहेर आले होते. माझे सासरे फोन कानाला लावून सोफ्यावर पडण्याच्या अवस्थेत बसले होते. त्यांचा चेहरा पांढरा पडला होता. कधी झाले? हे कसे झाले? नाही, काही चुकीचे समजले आहे तुम्हाला. आत्यांनी घाबरून विचारले की काय झाले? सगळे बरे तर आहे ना? कोणाचा फोन होता? माझ्या सासऱ्यांनी थरथरत्या हाताने फोन ठेवला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते माझ्याकडे पाहू शकत नव्हते. माझ्या दीराने म्हटले की बाबा, काय झाले आहे? त्यांनी त्यांचा खांदा हलवला. वरुण दादा बरे तर आहेत ना? हे ऐकताच माझे हृदय गळ्यात आले होते. माझ्या सासऱ्यांनी धैर्य गोळा केले. त्यांचा आवाज जखमी माणसासारखा निघाला होता. त्यांनी म्हटले की वरुण आता या जगात नाही. एका क्षणासाठी पूर्ण खोलीत शांतता पसरली होती. जणू कोणी हवेतून सगळा प्राणवायू काढून घेतला होता. आत्या ओरडल्या होत्या. नाही, तुम्ही काय म्हणत आहात? असे होऊ शकत नाही. माझा मुलगा हे सगळे खोटे आहे. माझ्या सासऱ्यांचा आवाज तुटत होता. त्यांनी म्हटले की बाहेर कामावर त्याचा अपघात झाला. कंपनीकडून फोन आला होता. ते म्हणत होते की सगळे संपले आहे. नाही, मी ओरडले. माझा आवाज मला अनोळखी वाटत होता. मी म्हटले की असे होऊ शकत नाही. कालच तर माझं त्यांच्याशी बोलणे झाले होते. ते पूर्णपणे बरे होते. ते म्हणत होते की ते लवकरच मला त्यांच्याजवळ बोलावतील. मी माझ्या सासऱ्यांच्या पायाशी पडले आणि म्हणाले की बाबा, खरे सांगा, हे खोटे आहे ना? त्यांनी चुकून दुसऱ्याचे म्हटले असेल किंवा तुम्हाला काही चुकीचे समजले असेल. वरुणला काही होऊ शकत नाही. माझ्या सासऱ्यांनी रडत आपले डोके नकारार्थी हलवले. हा दिवस माझ्यावर आपत्ती बनून कोसळला होता. त्या क्षणी मला असे वाटत होते जणू माझे आयुष्य, जे अजून सुरूही झाले नव्हते, ते संपणार आहे. तो माणूस ज्याच्याबरोबर मी फक्त 15 दिवस घालवले होते,
त्याच्या जाण्याचे दुःख इतके होते की वाटत होते माझे हृदय फाटे. माझे सासर जे कालपर्यंत स्वर्ग होते आज शोकस्थळ बनले होते. सर्वत्र रडणे ओरडण्याचे आवाज येत होते. पण खरी आपत्ती तर अजून कोसळली नव्हती. खरी परीक्षा तर अजून सुरू होणार होती. मला त्यावेळी अंदाज नव्हता की जी छत मी माझा सर्वात मोठा आधार समजत होते तीच छत माझ्यापासून हिसकावली जाणार आहे. मला माहीत नव्हते की वरुणचा मृत्यू माझ्या आयुष्यात फक्त दुःख नाही तर अपमानाचा एक नवीन मार्ग उघडणार आहे. वरुण गेल्याला काही दिवसच झाले होते. मी त्यांची विधवा बनले होते. घरात अजूनही शोक साजरा होत होता. पण मी माझ्या सासू आणि जेठाण्यांच्या वर्तनात एक विचित्र बदल जाणवत होते. त्या आत्या ज्या मला आपली मुलगी म्हणायच्या आता माझ्यापासून नजर चोरायच्या. एका सकाळी मी स्वयंपाकघरातून बाहेर आले तेव्हा त्या तिघी लाऊंजमध्ये बसून हळूहळू बोलत होत्या. मला पाहताच त्या गप्प झाल्या होत्या. आत्या, मी धैर्य गोळा करून म्हटले, काय झाले आहे? माझ्या सासूने पहिल्यांदा कडक शब्दात उत्तर दिले होते. माझी मोठी जेठाणी श्रुतीजी कधी माझ्या बहिणीसारख्या होत्या, आज त्यांच्या डोळ्यात द्वेष होता. त्या म्हणाल्या की ऐक मुली, आता तुला या घरात जागा नाही. हे ऐकताच माझे हृदय बुडाले होते. मी म्हटले, दीदी तुम्ही हे काय म्हणत आहात? त्यांनी म्हटले की ते जे तू ऐकले आहेस. माझ्या सासूने उभे राहत म्हटले की आमचा मुलगा मेलेला आहे. तू येथे राहून काय करशील? तुझा या घराशी आता काय संबंध? मी त्यांच्या पायाशी पडले आणि रडत म्हणाले की आत्या, वरुण माझे पती होते. हे घर माझे आहे. माझ्या सासूने म्हटले की हे घर तेव्हाच तुझे होते जेव्हा माझा मुलगा जिवंत होता. माझी दुसरी जेठाणी म्हणाल्या की आता तू आमच्यासाठी एक ओझे आहेस. जा तुझ्या भावाच्या घरी जा. त्यांनी माझा हात पकडला आणि मला ओढत दरवाजापर्यंत आणले होते. माझी छोटीशी बॅग ज्यात माझे 2 जोडे कपडे होते बाहेर फेकली गेली होती आणि म्हटले गेले की जा इथून निघून जा. नंतर दरवाजा माझ्या तोंडावर बंद झाला होता. त्या दिवशी मी अश्रू ढाळत आपल्या दादांच्या घरी आले होते. मी विचार केला होता की अंकुश दादा माझा आधार बनतील. त्या दिवशी माझे दादा कामाच्या निमित्ताने शहराबाहेर गेले होते. देवाने माझ्या भावाला खूप प्रगती दिली होती. त्यांच्याकडे खूप पैसे आले होते. ते लाखात खेळायचे. त्यांचे घर एखाद्या महालापेक्षा कमी नव्हते. दुसऱ्या बाजूला दीदींचा काहीच पत्ता नव्हता. ऐकण्यात आले होते की त्यांच्या नवऱ्याने त्यांना घेऊन बाहेर स्थलांतर केले, कारण ते लग्नानंतर दीदींना आम्हा दोघी बहीण भावांना भेटू देत नव्हते. मी घाबरत घाबरत बेल वाजवली. किरण वहिनीने दरवाजा उघडला होता. मला पाहताच त्यांच्या डोळ्यात आनंद नाही तर लाचारपणा आला होता. त्यांनी म्हटले की तू येथे काय करत आहेस? वहिनी, मी रडत म्हटले की अंकुश दादा घरी आहेत. वहिनीने रुक्ष शब्दात उत्तर दिले की नाही, ते घरी नाहीत. कामाच्या निमित्ताने बाहेर गेले आहेत. नंतर कधी ये. मी म्हटले, वहिनी, इतके की माझ्या डोळ्यातून अश्रू निघाले होते. वहिनी, मी आता त्या घरात परत जाऊ शकत नाही. माझा नवरा वरुण आता या जगात नाही. वहिनींना जणू याची कल्पनाच नव्हती. त्या माझ्या नवऱ्याच्या अंत्यसंस्कारातही उपस्थित नव्हत्या. मी हे समजत होते. पण तेव्हाच वहिनी म्हणाल्या की हो हो, आम्हाला कळले होते तुझ्या नवऱ्याचे की तो बाहेर अपघातात मारला गेला. तुझा भाऊ येथे नव्हता, नाहीतर तो अंत्यसंस्काराला गेला असता. हे ऐकताच माझे हृदय तुटले होते. त्यांना सगळे माहीत होते, तरीही वहिनी काही खंत करत नव्हत्या. मी वहिनींकडे विनंती केली आणि त्यांना सांगितले की माझ्या सासरच्या मंडळींनी मला घरातून काढले. मी आता तिथे जाऊ शकत नाही. वहिनी रागाने माझ्याकडे टक लावू लागल्या. म्हणाल्या की आता आणखी एक नवीन अडचण आली आहे. आता तुलाही नेहमी येथेच राहावे लागेल. त्यांनी आपला निर्णय सुनावला की चला ठीक आहे, ते बाहेरच्या बाजूला नोकरांच्या खोलीत तुझे सामान ठेवून दे आणि आजपासून तू तिथेच राहशील. या घरात येण्याची तुला परवानगी नाही. फक्त कामाच्या वेळीस तू इथे ये. वहिनीने आपल्या घराच्या जुन्या नोकराणीला त्यावेळी कामातून काढले होते. त्या दिवसापासून मी या घरात साफसफाई करायचे, कपडे धुवायचे, जेवण बनवायचे. एक दिवस वहिनीने खूप कपडे गोळा केले आणि म्हणाल्या की आज हे सगळे कपडे धुवून टाक. मी कपडे धुण्यास सुरुवात केली होती, पण अचानक वहिनींची महागडी वॉशिंग मशीन जळाली होती. अजून कपडेही धुतले नव्हते.
त्या ओरडत आल्या. मी म्हटले, वहिनी, वॉशिंग मशीन जळाली आहे. काय? त्या गरजल्या की तू माझ्या हुंड्याची एवढी महागडी वॉशिंग मशीन जाळली आहेस. वहिनीने रागाने पोछा उचलला आणि माझ्या कमरेवर मारत म्हटले की मूर्ख बाई, चल निघ माझ्या घरातून लगेच. तुझ्याकडून तर एक कामही नीट होत नाही. त्या मला पोछाने वाईट रीतीने मारत होत्या. म्हणाल्या की निघ माझ्या घरातून. वहिनीने मला ढकलून घराबाहेर काढले होते. मी या शहराच्या निर्जन रस्त्यावर चालत चालत नकळत कुठेतरी विचारात हरवले होते आणि कुठे पोचले होते. तेव्हाच कोणाच्या तरी गाडीचा हॉर्न सतत वाजत होता. पण मला असे वाटत होते की मला काही ऐकूच येत नाही. जेव्हा गाडीचा हॉर्न थांबला तेव्हा मी मागे वळून पाहिले. ही तीच काळी गाडी होती. या भव्य गाडीतून एक श्रीमंत आणि शिकलेला मुलगा बाहेर येऊन माझ्या समोर आला आणि म्हटले, मरायला एवढे आवडते का? अजून त्याने हे म्हटलेच होते की त्याने माझा चेहरा पाहिला. त्याला जणू धक्का बसला होता. त्याच्या डोळ्यात आश्चर्य दिसले. वैदेही? त्याने माझे नाव घेतले होते. तुम्ही इथे रस्त्यावर? मी थक्क झाले होते की हा अनोळखी माणूस माझे नाव कसे जाणतो. मी म्हटले, तुम्ही कोण आहात? त्याने म्हटले की मी तुम्हाला शोधत होतो. मी म्हटले, कोण आहात तुम्ही? मी तुम्हाला ओळखत नाही. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला की माझे नाव श्लोक आहे. मी तुमच्या दीदींचा मुलगा आहे, त्यांच्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोचा. हे शब्द माझ्या कानात घुमत होते. मी या अनोळखी श्लोकला पाहिले जो मला या निर्जन रस्त्यावर भेटला होता. मी म्हटले, माझ्या दीदी, तुम्ही त्यांना कसे ओळखता आणि तुम्ही मला कसे ओळखता? श्लोकने दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डोळ्यात सहानुभूती होती. म्हणाला की तुमच्या दीदी, ज्यांना आम्ही छोटी आई म्हणतो, त्या खूप चांगल्या बाई आहेत. खरे सांगतो, सुरुवातीला आम्हा सर्व भावंडांनी त्यांच्यापासून खूप द्वेष केला. त्यांना कधी स्वीकारले नाही. पण त्या बाई तर प्रेमाच्या लायक होत्या. मी म्हटले, त्या कुठे आहेत? कशा आहेत? माझा आवाज अस्वस्थतेने भरलेला होता. ते पूर्णपणे बरे आहेत. श्लोकने मला सांत्वन दिले आणि म्हणाला, आम्ही काही वेळ आधीच बाहेर स्थलांतरित झालो होतो. बाबाही आता खूप बदलले आहेत. आम्ही सर्व त्यांचा खूप सन्मान करतो. पण त्या तुमच्यामुळे खूप त्रासलेल्या होत्या. मी आश्चर्याने विचारले, माझ्यामुळे? त्याने डोके होकारार्थी हलवले आणि म्हटले की त्यांना काही दिवस आधीच ही गोष्ट कळली होती की तुमचा नवरा या जगात नाही. त्या दिवसापासून त्या अस्वस्थ होत्या. त्यांनी मला तुम्हाला शोधण्यासाठी पाठवले होते, कारण त्या जाणत होत्या की तुमच्या वहिनी तुम्हाला आपल्या घरात जागा देणार नाहीत. तेव्हा मला आठवले ती काळी गाडी जी माझा पाठलाग करत होती. ती गाडी जी गेल्या 3 दिवसांपासून. श्लोकने लज्जेने डोके खाली घातले. म्हणाला की हो, तो मीच होतो. मी तुम्हाला पाहत होतो. मी फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो की मी तुमच्याशी बोलू शकेन. मला कल्पना नव्हती की आज तुमच्याबरोबर हे सगळे होईल. मी एक पाऊल मागे घेतले. वहिनींचा अत्याचार, सासरच्या मंडळींची उदासीनता आणि आता हा अनोळखी. मी म्हटले, पण मी तुमच्याबरोबर जाणार नाही. मला कोणावरही विश्वास नाही. त्याने मृदुतेने म्हटले की वेडेपणा करू नका. तुम्ही माझ्याबरोबर चला. छोटी आई तुमची वाट पाहत असते. माझ्या दीदी? हे विचार करताच माझे हृदय जोरजोरात धडकू लागले होते. माझ्या दीदी, ज्यांनी मला आई बनून वाढवले होते. मी माझ्या दीदींना भेटेन आणि त्यांच्या गळ्यात पडून खूप रडेन. त्यांना माझे सगळे दुःख सांगेन. त्याच तर होत्या माझ्या सुखदुःखाच्या साथीदार. मी माझे अश्रू पुसले. त्यावेळी मला श्लोकच्या डोळ्यात खरेपणा दिसत होता. मी काही विचार न करता त्याच्याबरोबर त्याच्या गाडीत बसून त्याच्याबरोबर निघाले होते. प्रवास लांब होता पण शांत होता. माझ्या डोक्यात हजारो प्रश्न होते. खरेच दीदी आनंदी होतील का? त्यांच्या सासरचे मंडळी मला स्वीकारतील का? गाडी एका खूप सुंदर आणि शांततेच्या घरासमोर थांबली होती. हे वहिनींच्या घरासारखे महाल नव्हते, तर एक शांततेचे आणि आपलेपणाने भरलेले घर वाटत होते. श्लोकने माझ्या हातातील छोटीशी पिशवी उचलली आणि मला आत येण्याचा इशारा केला. छोटी आई, त्याने घरात प्रवेश करताच आवाज दिला, पहा, मी कोणाला घेऊन आलो आहे. एका खोलीतून जी बाई बाहेर आली तिला पाहताच माझे श्वास थांबले होते. ही माझी दीदी होती, पण त्या तशा नव्हत्या जशा मी त्यांना शेवटच्या वेळी पाहिले होते. त्या खूप निरोगी वाटत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता, जो शिवणयंत्र चालवता चालवता आला होता. त्यांनी आधी श्लोकला पाहिले
आणि नंतर त्यांची नजर माझ्यावर पडली, जी दारात घाबरलेली उभी होती. एका क्षणासाठी वेळ थांबला होता. वैदेही, त्यांचा आवाज थरथरला होता. दीदी. माझ्या तोंडातूनही दीदी शब्द निघाला होता. खरं तर माझ्या आत्म्यातून निघाला होता. मी धावत त्यांच्या पायाशी पडले आणि ढसाढसा रडू लागले. माझ्या मुली. दीदीने मला उठवले आणि आपल्या छातीला लावले होते. म्हणाल्या की तू आली आहेस. मी कधीपासून तुझी वाट पाहत होते. मला सगळे कळले होते. मी त्यांच्याशी चिकटून रडत राहिले होते. मी म्हटले, दीदी, ते खूप वाईट आहेत. वहिनीने मला मारले. त्यांनी मला घरातून काढले. माझे कोणी नाही तुमच्याशिवाय. फक्त इतके म्हणताच त्यांनी माझी पाठ थोपटली. बस. माझी बहीण आता माझ्याजवळ परत आली आहे. आता तुला कोणी काही म्हणणार नाही. श्लोक आणि घरातील दुसरे लोक, जे कदाचित दीदींचे सावत्र मुले होते, शांतपणे उभे राहून आम्हाला पाहत होते. त्यांच्या डोळ्यात सहानुभूती होती. त्या दिवशी वर्षानुवर्षानंतर मी माझ्या आईसारख्या बहिणीच्या मांडीत डोके ठेवून रडले होते आणि माझ्या हृदयातील सगळा भार उतरला होता. खरेच मला माझ्या दीदींना भेटून जो आनंद मिळाला होता तो सांगण्याच्या लायक नव्हता. ही ती दीदी होती ज्यांना मी शेवटच्या वेळी एका कैदखान्यात पाहिले होते. ही एक आत्मविश्वासाने भरलेली, शांत आणि आनंदी हसणारी बाई होती. त्यांचे पती संजीवजी, जे कधी एवढे कडक आणि शांत होते, आता पूर्णपणे बदललेले माणूस वाटत होते. ते दीदींशी फार प्रेम आणि मानाने वागायचे. पण सर्वात मोठा बदल श्लोक आणि त्याच्या दुसऱ्या भावंडांचा होता. जी मुले दीदींना आपल्या आईचा मारेकरी समजायचे आणि त्याच्यापासून द्वेष करायचे, आज त्यांचा खूप मान ठेवायचे. ते त्यांना छोटी आई नाही तर सख्या आईपेक्षा जास्त प्रेम करायचे. मी पाहिले होते की घरातील प्रत्येक सदस्य लहान किंवा मोठा निर्णय माझ्या दीदींकडून विचारूनच करायचा. माझ्या दीदींना आता या घरात तो मान मिळाला होता ज्याच्या त्या नेहमी हक्कदार होत्या. एक दिवस मी दीदींचे पाय दाबत म्हटले की दीदी, देवाने तुमच्या संयमाचे किती गोड फळ दिले आहे. तुम्हाला ते सगळे मिळाले जे तुम्ही गमावले होते. दीदीने हसत माझ्या डोक्यावर हात फिरवला होता आणि म्हणाल्या की वैदेही, देव कोणाच्या चांगुलपणाला उद्ध्वस्त करत नाही. मी कधी कोणाचे वाईट इच्छिले नाही. फक्त माझ्या वाट्याचे बलिदान दिले आणि देवाने मला या घराच्या रूपाने पारितोषिक दिले. मी दीदींजवळ राहताना माझे सगळे दुःख विसरले होते. मी घराच्या कामात त्यांचा हातभार लावायचे आणि श्लोकच्या लहान भावंडांबरोबर वेळ घालवायची. काही दिवस असे शांततेने उलटले होते. एका संध्याकाळी दीदी माझ्या खोलीत आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक खास गंभीरपणा होता. त्यांनी माझ्याजवळ बसत म्हटले की वैदेही, मी त्यांना पाहिले. त्या म्हणाल्या की माझी बहीण आपले पूर्ण आयुष्य असे घालवणार नाही. तू अजून खूप लहान आहेस. तुझ्यासमोर पूर्ण आयुष्य पडले आहे. माझे हृदय कसल्या तरी अनोळखी भीतीने धडकत होते. मी म्हटले, दीदी, आता मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. माझी खूप फसगत झाली आहे. त्यांनी म्हटले की माझ्यावर तर करतेस ना. त्यांनी माझा हात घट्ट पकडला होता आणि म्हटले की मी तुझी आई आहे ना आणि बहीणही. मी तुझ्यासाठी कधी चुकीचे करणार नाही. मी म्हटले की सांगा दीदी, काय गोष्ट आहे. दीदीने दीर्घ श्वास घेतला आणि म्हटले की श्लोकला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मी हे ऐकून थक्क झाले होते. माझा चेहरा लज्जेने लाल झाला होता. मी म्हटले, दीदी, तो तुमचा मुलगा आहे. माझे बोलणे ऐकून दीदी हसल्या होत्या आणि म्हणाल्या की तो माझा सख्खा मुलगा नाही, तो माझ्या नवऱ्याचा मुलगा आहे. हे तर मला तुला समजावून सांगायचे आहे. तो माझ्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोचा मुलगा आहे. म्हणून त्याला तुझ्याशी लग्न करून या घरात तुला जागा देऊन तुला आधार द्यायचा आहे. मी शांत झाले होते. दीदीने आपले बोलणे सुरू ठेवले आणि म्हणाल्या की तो खूप चांगला आणि सज्जन मुलगा आहे. त्याने तुला या अवस्थेत पाहिले आणि तेव्हापासून तो तुझी काळजी घेऊ लागला आहे. त्याला तुझ्याशी लग्न करायचे आहे आणि त्याला याची काहीच पर्वा नाही की तू विधवा आहेस. मला समजत नव्हते की मी काय उत्तर द्यावे. श्लोक खरेच एक समजदार मुलगा होता. या काही दिवसात मी त्याच्या वर्तनाला चांगले पाहिले होते. तो माझ्या बहिणीवर खऱ्या आईसारखा प्रेम करायचा आणि त्यांचा खूप मान ठेवायचा. मी शेवटे डोकी खाली घातले आणि दीदींना म्हटले की जे तुम्हाला योग्य वाटेल. तुम्ही माझ्या आयुष्याचा जो निर्णय घेतला आहे मी त्यात आनंदी राहील. दीदीने मला मिठी मारली होती.
एका आठवड्यानंतर दीदींच्या सांगण्यावरून माझे लग्न श्लोकशी झाले होते. ही माझ्या आयुष्याची सर्वात सुंदर सुरुवात होती, ज्यात कोणता दिखावा नव्हता, कोणती अट नव्हती, फक्त मान आणि आपलेपणा होता. श्लोकने मला ते प्रेम आणि तो मान दिला होता ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. तो माझ्यावर फार प्रेम करायचा. मी श्लोकबरोबर एक चांगलं आणि आनंदी आयुष्य जगू लागले होते. दीदी आजही माझ्या आईसारख्या माझ्याबरोबर होत्या. त्यांनी मला आईची उणीव आजही जाणवू दिली नव्हती. माझी बहीण जी माझ्यापासून वेगळी झाली होती मला पुन्हा मिळाली. माझ्या आयुष्यात आनंदच आनंद आले होते. मी माझ्या गेलेल्या वेळेच्या जुन्या जखमा विसरले होते. मला वाटत होते की आता माझ्या आयुष्यात फक्त शांतताच शांतता आहे. पण आयुष्य कदाचित आपल्याला पूर्ण शांतता कधीच देत नाही. एक दिवस जेव्हा आम्ही सर्व नाश्त्याच्या टेबलावर बसलो होतो आणि हसत होतो, तेव्हाच दीदींच्या मोबाईलची बेल वाजू लागली. हे अंकुश दादांच्या शेजारचा नंबर होता. दीदीने फोन उचलला. हॅलो. तर दुसऱ्या बाजूने जे म्हटले गेले ते ऐकून दीदीच्या हातातून मोबाईल पडला होता. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दिसले. अंकुशच्या घरात? कधी? माझे हृदय बुडाले होते. मी म्हटले, काय झाले आहे दीदी? दादा बरे तर आहेत ना? वहिनी कशा आहेत? दीदीने थरथरत्या हाताने फोन बंद केला. त्यांच्या चेहऱ्यावरचे रंगत उडाली होती. त्यांचा आवाज फार कष्टाने निघाला. वैदेही खूप वाईट झाले. रात्री अंकुशच्या घरात आग लागली होती. आग लागली? मी विश्वास न करणाऱ्या अवस्थेत पुन्हा म्हटले होते. श्लोकने लगेच उभे राहून दीदींना धरले, जे धक्क्याने थरथरत होत्या. मी विचारले की दीदी काय झाले आहे? अंकुश दादा तर बरे आहेत ना? वहिनी, मुले सगळे कसे आहेत? त्यांचा चेहरा पांढरा पडला होता. त्यांनी सांगितले की शेजारचा फोन आला होता. तो म्हणत होता की रात्री त्यांच्या घरात आग लागली होती. देवाचे आभार. त्यांनी थरथरत्या हातांनी अश्रू पुसले आणि म्हटले की देवाचे आभार की कोणाच्या जीवाला नुकसान झाले नाही. सगळे वेळेवर बाहेर निघून आले होते. पण दीदींचा आवाज दबत होता. घरातील सगळे सामान जळाले. वहिनींचे सगळे हुंडे दागिने सगळे राख झाले. माझ्या हृदयात एक थंड लाट उसळली होती. तेच हुंड्याचे सामान ज्यावर वहिनी एवढा अभिमान करायच्या. ते महागडे सामान ज्याच्या तुटण्यावर त्यांनी मला मारले होते. दीदीने लगेच श्लोककडे पाहिले आणि म्हटले, बेटा गाडी काढ, आपल्याला लवकर तिथे जायचे आहे. त्यावेळी मी त्यांना थांबवले होते. मी म्हटले, दीदी तुम्ही या अवस्थेत कुठे जात आहात? आणि त्यांच्याजवळ ज्यांनी आपल्याला ढकलून घरातून काढले होते. दीदीने माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, एक खोल दुःख होते. त्या म्हटल्या की तो कसाही असला तरीही माझा भाऊ आहे. त्याची बायको आणि मुले यावेळी उघड्या आकाशाखाली आहेत. आज आपण त्यांची साथ दिली नाही तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक राहील? श्लोकने डोके होकारार्थी हलवले आणि म्हटले की छोटी आई, तुम्ही बरोबर म्हणता आहात. तुम्ही लोक तयार व्हा, मी गाडी घेऊन येतो. जेव्हा आम्ही शहराच्या त्या गल्लीत पोहोचलो तेव्हा माझे हृदय बुडत होते. ते घर जे कधी वहिनींच्या अभिमानाचे चिन्ह होते, आज एक सांगाडा बनून उभे होते. बाहेर गल्लीत जळलेले सामान विखुरलेले पडले होते. अंकुश दादा जे कधी लाखात खेळायचे, आज डोके खाली घालून बाहेर जिन्यावर बसले होते. त्यांच्या डोळ्यात भीती होती. जसे त्यांनी आम्हाला गाडीतून उतरताना पाहिले तसे ते थक्क झाले होते. ते उभे झाले पण लज्जेने त्यांची नजर खाली होती. दीदी. त्यांचा आवाज फार कष्टाने निघाला होता. वैदेही, तुम्ही लोक इथे का आले आहात? दीदीने काही उत्तर दिले नाही. त्या थेट आत गेल्या होत्या. किरण कुठे आहे? मुले कुठे आहेत? दादाने उत्तर दिले की मुले शेजारच्यांच्या घरात आहेत आणि किरण आत आहे. आम्ही आत प्रवेश केला तेव्हा खोलीच्या भिंती काळ्या झाल्या होत्या. सर्वत्र जळलेल्या फर्निचरची दुर्गंधी पसरली होती. किरण वहिनी एका कोपऱ्यात खुर्चीवर बसल्या होत्या. पण या त्या वहिनी नव्हत्या ज्या कधी पोछाने मला मारायच्या. त्या छताकडे टक लावून पाहत होत्या. चेहऱ्याचा एक भाग निर्जीव वाटत होता आणि त्या पूर्णपणे शांत होत्या. हिला काय झाले? दीदीने हळूच विचारले. दादांचा आवाज तुटला होता. दादांनी म्हटले की हिला गंभीर धक्का बसला आहे. जेव्हा हिने आपला सगळा हुंड्याचा सामान जळून राख होताना पाहिला तेव्हा तेही सहन करू शकले नाही. हिचा बीपी एवढा वाढला होता की हिला लकव्याचा झटका आला. दादा आमच्या पायाशी पडले होते आणि म्हणाले की दीदी मला माफ करा.
वैदेही तूही मला माफ कर. कृपया तुम्ही दोघी देवासाठी मला माफ करा. ते रडत म्हणाले, हे सगळे माझ्या पापांची शिक्षा आहे. मी माझ्या बहिणींसोबत अन्याय केला. मी माझ्या आईसारख्या बहिणीला घरातून काढले आणि माझ्या बायकोवर अभिमान केला. आज माझा सगळा अभिमान राखेत मिळाला आहे. तेव्हाच वहिनी ज्या खुर्चीवर बसल्या होत्या त्यांची नजर आमच्यावर पडली. त्यांच्या डोळ्यात आधी आश्चर्य, नंतर भीती आणि फार लज्जा उमटली होती. त्या बोलण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांच्या तोंडातून फक्त विचित्र शब्द निघत होते जे आम्हाला समजत नव्हते. त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्यांनी आपला तो हात जो बरा होता दीदींकडे पसरला, जणू भीक मागत होत्या. माझे हृदय जे दगडाचे झाले होते. या दृश्याला पाहून वितळले होते. दीदी पुढे गेल्या आणि वहिनींच्या डोक्यावर हात ठेवला. बस. त्यांचा आवाज ममतेने भरलेला होता. त्यांनी वहिनींना म्हटले की बस कर किरण, खूप रडले आहात तुम्ही लोक. नंतर त्या दादांकडे वळल्या आणि म्हणाल्या की उठ अंकुश, आम्ही तुझ्याकडून बदला घ्यायला आलेलो नाही आहोत. आम्ही तुला आपल्याबरोबर घेऊन जायला आलो आहोत. दादांनी आश्चर्याने डोके वर केले होते. दीदीने म्हटले की हो. मी पुढे जाऊन दादांना आधार दिला होता. मी म्हटले की दादा, दीदी बरोबर म्हणत आहेत, तुम्ही आमच्या बरोबर चला. त्या दिवशी आम्ही त्यांना आपल्या घरी आणले होते. श्लोक आणि माझ्या सासरच्या मंडळींनी आमची साथ दिली होती. आज या गोष्टीला अनेक वर्ष उलटली आहेत. वहिनींची अवस्था तशीच आहे. त्या व्हीलचेअरवर आहेत, पण आता त्यांच्या डोळ्यात द्वेष नाही, कृतज्ञता असते. अंकुश दादांनी पुन्हा मेहनत सुरू केली होती आणि आता ते एक छोटीशी नोकरी करतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर शांतता आहे. मी आणि श्लोक आपल्या नव्या आयुष्यात खूप आनंदी आहोत. आणि माझी दीदी, जी आजही माझी आईच आहे, त्या आजही दादांच्या घरात जाऊन त्यांची खूप काळजी घेतात. कारण त्यांची बायको चालू फिरू शकत नाही, म्हणून त्या त्यांच्या मुलासाठी नेहमी जेवण वगैरे घेऊन जातात. मी एक दिवस त्यांना विचारले की दीदी, एवढे झाल्यानंतरही तुम्ही त्यांच्यासाठी एवढे सगळे का करत आहात? तुम्ही थकत नाहीत का? दीदीने हसत माझ्याकडे पाहिले आणि म्हणाल्या की वैदेही, आयुष्य बदला घेण्याचे नाव नाही. आयुष्य तर प्रेम वाटण्याचे नाव आहे. आपण माफ करतो तेव्हा आपले हृदयही हलके होते. देवाने मला खूप मान दिला. मला सगळे परत दिले, पण खरी शांतता मला त्यांची सेवा करून मिळते. मी आजही माझे आनंदी घर पाहते तेव्हा समजते की संयमाचे फळ नेहमी गोड असते. अभिमानाचे डोके नेहमी खाली असते आणि माफ करणारा, तुटलेले नाते जोडणारा खरंच सर्वात श्रीमंत असतो. माझ्या दीदीने आपले आयुष्य व्यर्थ बलिदान केले नव्हते, तर त्यांनी आपल्या आयुष्यातून आम्हाला आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवला होता. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.